नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचा ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उबाठा शिवसेनेचे सर्वेसर्वा, आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं फेम, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही आकलेचे तारे तोडलेत, म्हणजे महाराष्ट्रात मराठीत बोलले असते तर निदान मराठी माध्यमांपुरता तरी तो विषय राहिला असता. राष्ट्रीय पातळीवरती जाऊन आपल्या बुद्धीचं चातुर्य सगळ्या देश पातळीवरती दाखवायचं त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, त्याच्यातले फक्त 2 मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी तुमच्याशी बोलतो आणि जो प्रत्यक्ष महाराष्ट्राशी संबंधित पण. बिहारमध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे जे मतदार याद्यांच्या बाबतीत चालू होतं, त्याच्यावरती अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळी चर्चा गेली. सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सगळे खुलासे केले, आज 7 दिवस, आज 7 ऑगस्ट आहे, सलग 7 दिवस झालेत. आज तागायत एकाही राजकीय पक्षाने जो आक्षेप निवडणूक याद्यांवरती घ्यायला पाहिजे होता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो आरडाओरडा केलेला होता, 1 तारखेपासून ह्या याद्या उपलब्ध आहेत, अजूनही गेल्या 7 दिवसामध्ये एकही आक्षेप समोर आलेला नाही. आणि त्यावेळेस त्याच्या संदर्भामध्ये बोलताना जे काही यांनी आकलेचे तारे तोडलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, एक तर EVMच्या संदर्भात आणि ह्या SIRच्या संदर्भात तुम्ही ऐका. आता बिहारमध्ये जो काय मतदार याद्यांचा घोळ झाला, त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही, पण त्याच्यात आलं होतं की स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी, बरोबर ना? म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित NRC लागू झालाय का, ह्या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे. कारण जेव्हा एक CA आणि NRC विषय गाजला होता, दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं, अनेक ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलनं झाली होती, विशेषतः आसाममध्ये NRCच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं. आणि साधारणतः विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या. तर NRC आता देशभर लागू केलं आहे का, ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर EVM वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते VVPAT मशीनच आता काढून टाकलेले आहे. मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून. ऐकले? आता तुम्ही लक्षात घ्या, हे काय बोलायला लागले, समोरचा काय प्रश्न चाललाय. आता सध्याचा विषय असा आहे, बिहारमध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादींचं सखोल असं पुनर्परीक्षण करण्याचं जी मोहीम हाती घेतलेली आहे, आता ती सगळ्या देशभर चालू आहे. बिहारमध्ये ही मोहीम निवडणुका असल्यामुळे प्राधान्याने आधी घेण्यामध्ये आली होती. आणि ह्याच्यामधला एक सगळ्यात सर्वोच्च न्यायालयाने जी सनसनीत ह्या सगळ्या आक्षेप घेणाऱ्यांच्या थोबाडीत मारली होती की तुम्ही प्रत्यक्ष ज्याचं नाव त्याच्यामधून राहून गेलेलं, ती व्यक्ती हयात आहे, भारतीय आहे, जिवंत आहे, तिचं त्याला समोर घेऊन या, अशी फक्त 15 नावं आणा. 65 लाख मतदार आधीच्या पेक्षा ह्याच्यातून कमी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये हे जे मतदार तुम्ही असं म्हणता मुसलमानांचे, दलितांचे नावं जवळ ठरवून कापून टाकली, तर ते तुम्ही जे कोणी असेल त्याच्यातली फक्त 15 नावं समोर आणा असं सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाने. अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल त्यांच्या वकिलांना. आणि उद्धव ठाकरे काय सांगायला लागले त्याच्या बाबतीमध्ये? तुम्हाला काहीच माहिती नाही. बरं, तुम्हाला जे विषय कळत नाही, तुम्हाला त्याच्यात डोकं चालत नाही, तर तुम्ही त्याच्यावरती बोलू नका ना. त्यांनी देसाई बाजूला बसलेले होते, त्यांना सांगितलं की तुम्ही बोला म्हणून. ते काय सांगायला लागले? त्यांनी पण जे काही आकलेचे तारे तोडले, म्हणजे यांना काहीच माहिती नाही. हे राष्ट्रीय पातळीवरती पत्रकार परिषद घ्यायला लागलेत आणि तुम्हाला त्या विषयाची जी किमान माहिती असते, जी असावी असं अपेक्षित आहे, तुम्ही एवढे मोठ्या पक्षाचे नेते आहात म्हणून, एकेकाळ मुख्यमंत्री राहिलेले आहात महाराष्ट्राच्या 2-2.5 वर्ष, तुम्हाला एवढी माहिती असू नये. दुसरा मुद्दा जो त्या प्रत्यक्ष EVM बद्दल, परत पुन्हा तेच, म्हणजे हे आजही सुधारायला तयार नाहीत. EVM मध्ये काय काम चालतं, कसं चालतं, जुन्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष ठप्पा मारल्या जात होता, काय वाटेल ती बडबड केली. आम्ही फार सिंपल, कालही मनसेनं जसा आक्षेप घेतला प्रकाश महाजन यांनी, त्याच्या विरोधात आम्ही व्हिडिओ केला होता. तज्ञांनी वारंवार EVM मधले हा राजकीय विषय नाही,
स्पष्टपणे सांगितलं की ही प्रक्रिया कशी काम करते. तुम्ही जेव्हा बटन दाबता तेव्हा तो लाल लाईट लागतो आणि प्रत्यक्ष त्या चिठ्ठीवरती तुम्ही ज्याला मतदान केले ते तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतं व्हीव्हीपॅटमध्ये. हे सगळे व्हीव्हीपॅट मोजणं शक्य नसतं म्हणून प्रत्येक मतदारसंघातले सॅम्पल म्हणून 5-5 व्हीव्हीपॅट निवडले गेले, त्याचं टेस्टिंग केलं गेलं. संपूर्ण भारतभर झालंय. प्रत्येक निवडणुकीमध्ये सॅम्पल व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग करून झालेलं असतं. हे सगळं झाल्याच्या नंतर कुठल्याही व्हीव्हीपॅट मधलं जे प्रत्यक्ष जे काउंटिंग आहे त्या चिठ्ठ्यांचं आणि इकडचा आकडा याच्यामध्ये फरक आला नाही. आणि परत तुम्ही तेच मुद्दे उपस्थित करायलात म्हणजे हे त्यांचं काय डोकं चाललंय मला कळायला मार्ग. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच महाराष्ट्रामध्ये महायुतीला 31 खासदार निवडून आणता आले. ते कसं काय? ईव्हीएम वरती त्या निवडणुका झाल्या होत्या ना. उद्धव ठाकरे काय उत्तर देणार आहेत की आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 आणि एक पुन्हा काय तुमचा तो 30 आणि +1 बंडखोर पण निवडून आला होता एक अपक्ष. हे कशाच्या जीवावर निवडून आलेले होते? सगळे ईव्हीएम वरती निवडून आलेले होते. मग तेव्हा तुम्ही आक्षेप घेतला काही? तेव्हा तुम्ही बोलले की तुमचं मत कुठं चाललंय म्हणून? म्हणजे इतकं मूर्खासारखं हे आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये अशी पत्रकार परिषद घेतलं असताना एका त्या पत्रकार मुलीनं प्रश्न विचारला की ते कसे उपस्थित होते. शरद पवारांची सिट्टी पिट्टी गुल झाली. आज तागायत पवारांना पत्रकार परिषद घेता नाही आली दिल्लीमध्ये. तुम्ही राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांना काय मूर्ख समजता की काय? तुमचं इथलं तुमचे हे सगळे पेड हे जे चाय बिस्किट पत्रकार आहेत चाटुगार आहेत ते तुमचं ऐकतील आणि तुमच्या बाजूनं उद्धव ठाकरेच्या बाबतीत सहानुभूतीची लाट कशी वगैरे अशा बातम्या लावायची. इथं चालेल ते महाराष्ट्रामध्ये. ज्यांना भाजप, मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस संघ यांचा द्वेष करायचा अशी जी एक लिब्रांडू पत्रकारांची लॉबी आहे ती महाराष्ट्रामध्ये तुमच्या बाजूनं बोलेल, बातम्या तशा लावतील. पण राष्ट्रीय पातळीवरती तर असं घडत नाही ना. आणि त्याहीपेक्षा आता ही पत्रकार परिषद लाईव्ह चालू होती. तुमच्या आकलेचे तारे सगळं जग पाहत होतं. मग तेव्हाही तुम्हाला त्याचं भान नाही की आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे. अजून एक मुद्दा जो उपस्थित होतो आहे, पाकिस्तान त्याच्यानंतर चायना आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीचं तुम्ही ती सगळं त्यांची पत्रकार परिषद आहे. ज्यांना कोणाला स्वतःची करमणूक करून घ्यायची असेल त्यांनी ती जरूर पहा. आंतरराष्ट्रीय राजकारण हे अतिशय गुंतागुंतीचं होऊन बसलेले नुसतं राजकारण नाही, व्यापार सुद्धा. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये हे एकीकडून सांगत असताना भारतानं जर रशियाकडून तेल खरेदी केलं नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती तेलाचं कसं भाव वाढू शकतील आणि त्याच्यामुळे पुन्हा अमेरिका जे स्वतः सगळ्यात जास्त त्याच्या बाबतीत त्याचं म्हणजे कन्झम्पशन सगळ्यात जास्त आहे तिथल्या सर्वसामान्य ग्राहकाला ते महाग पडू शकतं. म्हणून अमेरिकेतल्या ग्राहकाचीच इच्छा आहे की बाबा भारतानं रशियाकडून तेल घेतलेलं बरं. ही इतकी गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये. अमेरिकेची स्वतःची गुंतवणूक चायनामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. चायनानं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. पाकिस्तान विचित्र पद्धतीनं अडकलेला आहे. आता अमेरिकन डॉलरला पर्याय देण्याच्यासाठी म्हणून भारत, रशिया, ब्राझील हे कसे वेगळी आघाडी उघडतात. इतक्या त्याच्यामध्ये चीन पण आहे. इतक्या वेगवेगळ्या गुंतागुंत सगळ्यामध्ये आहे. ही काही समजून न घेता बिनधास्तपणे उद्धव ठाकरे त्याच्यावरती काही ना काहीतरी कॉमेंट करून मोकळे व्हायला लागले. तुम्हाला जो विषय काही कळतच नाही. गेले 11 वर्ष मोदींनी कसं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे फेकूगिरी चालू आहे. मग त्याच्यातले 5 वर्ष तुम्ही त्या प्रत्यक्ष त्या सरकारमध्ये सहभागी होतात ना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा होता तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि केंद्रामध्ये सुद्धा होता. 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेना तेव्हाची एकत्रित ही NDAचा पाठ होती की नाही? मग तुम्ही कुठल्या तोंडानं गेले 11 वर्षात त्यांच्या ह्याच्यावर टीका करा? फार तर आत्ताच्या ह्याच्यावरती करा. 2019च्या नंतर जेव्हा तुम्ही ते तोडलं त्यांच्याशी असलेलं राजकीय संबंध काय त्यांना टांग मारायची ती मारली तो वेगळा विषय. पण तुम्ही बिनधास्त सांगता 11 वर्षापासून हे चालू आहे म्हणून. अरे 11 वर्षापासून चालू होतं तर तुम्ही काय झोपा काढल्या 2014 ते 2019 मध्ये? उद्धव ठाकरे यांनी याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा तुमचा त्या सरकारला पाठिंबा होता की नाही? तुम्ही प्रत्यक्ष त्या सरकारमध्ये सहभागी होता आणि असं असताना सुद्धा तुम्ही आता अशा आकलेचे तारे तोडायला लागलं. अजून एक महत्वाचा मुद्दा की आता इंडी आघाडीची जी बैठक होते आज आता ते सगळं संध्याकाळपर्यंत ते सगळं बैठकीमध्ये काय ठरलं आणि काय नाही सगळं समोर येईल. ह्यांना निमंत्रण दिलं म्हणून हे मोठ्या उत्साहानं तिकडे उड्या मारत गेलेले. हे तेच उद्धव ठाकरे आहेत. जेव्हा संजय राऊत असं म्हणाले होते की UPA तेव्हा इंडी आघाडी नव्हती, UPAच्या प्रमुखपदी शरद पवारांना नेमलं पाहिजे.
तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नाना पटोले काय म्हणले होते? उद्धव ठाकरे तुमचे तथाकथित जे सगळे तो भोंगा जो आहे ना रोज सकाळी वाजणारा संजय राऊत विश्व प्रवक्ते, त्यांच्या बाबतीमध्ये नाना पटोले काय म्हणले होते की तुम्ही स्वतः युपीएचा भागच नाही तर तुम्ही कुठल्या तोंडानं बोलायला की युपीएच्या प्रमुखपदी शरद पवार पाहिजे म्हणून. करवाली ना बेइज्जती, ते हिंदी मधलं मीम फिरतं ना तसं आहे ते. कोणी सांगितलं होतं तुम्हाला ते? किंवा ती माकडाची गोष्ट आहे, ते लाकूड तोडे त्यांनी पाचट ठोकलेली असते, ते माकड त्या पाचराशी खेळायला जाते ह्याची शेपटी अडकती. तसं तुम्ही त्या युपीएचा घटक नव्हता. इंडिया आघाडीमध्ये तुम्ही कितपतन काय अजून कळायला मार्ग नाही. तेव्हा तुम्ही कशासाठी शरद पवारांना युपीएचा प्रमुख करा अशा उचापत्ती केल्या होत्या संजय राऊत यांनी. आता तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात. आत्ता बिहारमध्ये निवडणुका तोंडावरती आहेत आणि निवडणुका सुरू व्हायच्या आधीच, म्हणजे अजून अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही, आम आदमी पक्षानं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर लढणार नाहीत. AIMIM तर बाहेरच आहे. लालू प्रसाद यादवांचा पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये कन्हैया कुमार आणि पप्पू यादव हे दोन अडथळे आहेत. या दोघांना काँग्रेस पुढे करू पाहत आहे आणि लालू प्रसाद यादवांना म्हणजे तेजस्वी यादवांना हे दोन्ही नेते नको आहेत. मग हे सगळे तुमच्या इंडिया आघाडीतले भांडणं आता समोर आलेले आहेत. त्या बिहार निवडणुकीमधले इंडिया आघाडीची बैठक आहे, तुमचा त्याच्यामध्ये काहीच रोल नाही. तुम्ही स्वतः युपीएचा घटक पण नव्हते एकाळी, हे स्वतः नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय बोलणार आहात? हा तोच आम आदमी पक्ष आहे की ज्यानं पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उद्या इंडिया आघाडीच्या द्वारे लढवायच्या असतील आणि समजा आम आदमी पक्ष वेगळा लढवणार असेल तर तुम्ही त्याला काय उत्तर देणार आहात? तुमच्याकडे काय उत्तर आहे? उद्धव ठाकरेंनी या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. किंवा मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा उपस्थित करतो. इंडिया आघाडीची बैठक आहे महाराष्ट्रामध्ये. इंडिया आघाडी समजा असेल यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे एकूण 46 आमदार आहेत, 45 काहीतरी, 15-16 काँग्रेसचे आहेत, 10 शरद पवारांचे, 20 यांचे, 46 आमदार आहेत. अरे मग तुमचा अजून एक गटनेता का नाही तयार झाला? महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये या विरोधी पक्षांचा एक नेता की जो विरोधी पक्ष नेता म्हणून कॅबिनेट मिनिस्टरचा ज्याचा रँक आहे त्याला 7 महिने झालेत, अजून का नाही तयार झाला? याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकडे? याचा कोणाशीच काही संबंध नाही ना, तुमचा आपसातला विषय ना. ह्याच्यामध्ये भाजप, ह्याच्यामध्ये अमित शहा यांचा काही संबंध नाही, मोदीचा काही संबंध नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पण काही संबंध. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुम्हाला इंडिया आघाडीला एक विरोधी पक्ष नेता अजून पण का देता नाही? तुमचं स्वतःचं काय ते कळणं, तुम्ही चालले दिल्लीचं राजकारण करायला. आधी ते स्वतःचं आणि मुंबईच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या तिथलं राजकारण बघा. आपलं घर काय जळते ते बघा, नंतर दुसऱ्याचं घर दुरुस्त करायला जा. आता हे उद्धव ठाकरेंना कोणी सांगावं? पत्रकार आणि त्याच्यातही पुन्हा जास्त करून मराठी पत्रकार ते काहीतरी भरीस घालणार आणि त्यांना प्रश्न विचारणार. वास्तविक पाहता इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि त्यांना पुन्हा प्रश्न काय विचारला, तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येणार ते आपण बघूत म्हणे मुंबईला गेल्याच्या नंतर. म्हणजे तो काही राष्ट्रीय पातळीचा विषय नाही, आपोआपच साधी गोष्ट आहे. ज्यांना आत्ता ज्या निवडणुका तोंडावरती आहेत त्याच्या बाबतीतलंही काही माहिती नाही. बिहारमध्ये निवडणुका इंडिया आघाडी लढणार असेल तर त्याच्यातून आजच आप बाहेर पडलेलं आहे. तुमची भूमिका काय असणार आणि ह्यांनी काही जरी सांगितलं तरी काहीच फरक पडत नाही, कारण की ह्यांचं तिथं काही त्यांची भूमिकाच नाही, ह्यांची काही ताकदच नाही. यापूर्वी पण उत्तर प्रदेशमध्ये ह्यांनी भमभम करून बघितलेली, पण यांना कधीच काही जमलेलं नाही महाराष्ट्राच्या बाहेर. आता तर महाराष्ट्रातही जमत नाही, ती गोष्ट वेगळी. उद्धव ठाकरे यांनी करमणूक करण्याचा आपला जो वसा आहे सर्वसामान्य मराठी श्रोत्यांचा तो पूर्ण केला. त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंना धन्यवाद. इथेच थांबूयात. धन्यवाद.